वर्षापूर्वीपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना वेध लागायचे ते मामाच्या गावी जाण्याचे. गावी जायचं, नदी विहिरीत मनसोक्त पोहायचं, रानावनात भटकायचं, रानमेवा खायचा, शेतात जायचं, झाडावर सरसर चढायचं, जंगल भ्रमंती करायची. अशा एक ना अनेक धमाल मस्ती करताना सुट्ट्या केव्हा संपून जायच्या ते मुलांना कळायचंच नाही. पण काळाच्या योगात सगळंच बदलत असून सुट्टीत मामाच्या पै पाहुण्यांच्या गावाला जाण्याऐवजी त्याची जागा आता उन्हाळी शिबिराने घेतली आहे. उन्हाळी शिबिराचं फॅड आता ग्रामीण भागातही दिसू लागलं आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या मुलाने सर्व गुण संपन्न असावं या पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली मामाचं गाव मात्र भाच्याविना पोरकं राहत आहे. एप्रिल, मे, जून म्हटलं की पालक मुलांसाठी गावोगावचा प्रवास, एखादी कौटुंबिक सहल, दूरच्या भटकंतीचं नियोजन यासारख्या पर्यायाच्या शोधात हजारो रुपये खर्च करण्याची देखील त्यांची तयारी असते. तथापि मागील काही वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी आणि त्यांची सर्जनशीलता वाढवण्यासाठी अनेक शाळा उन्हाळी शिबिराचं आयोजन करतात. ही उन्हाळी शिबिरे मुलांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने उन्हाळी शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसह सामाजिक जडणघडणीची सुसंधी मिळते. मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्यांच्या अन्य कौशल्यामध्येही भर पडते. संभाषणासह दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी मुलांना शिकायला मिळतात. पोहणे, सायकल चालवणे, धावणे अशा उपक्रमामुळे मुलांची शारीरिक तंदुरुस्ती सुधारते. याशिवाय मुलांमधील सुप्त कलागुणांनाही वाव मिळतो. मुले त्यांच्या मित्र आणि पालकाव्यतिरिक्त इतर लोकांशी संवाद साधतात, ज्यामुळे लोकांशी बोलण्याचा त्यांचा संकोच दूर होतो आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. इनडोअर आणि आउटडोअर गेम्समुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. शिबिरात जाऊन आपला मुलगा सर्व गुण संपन्न व्हावा असं वाटत जरी असलं तरी मामाच्या गावाला न गेल्यामुळे नातीगोती विसरत चाललेल्या या नव्या पिढीला नात्याबद्दल आपुलकी राहणार का, हा प्रश्न मात्र इथं उपस्थित होतो. तारा न्यूजसाठी मी सुरेखा,